नवीन वर्षाची सुरुवात या नवीन वर्षाच्या पहिल्या सणाची, तो म्हणजे गुढीपाडवा. उन्हाळ्याची चाहूल लागताना एकदम पहिला सण येतो तो म्हणजे गुढीपाडवा. या उन्हाळ्यामध्ये पोटाला अगदी हलकं आणि पचनास एकदम मस्त हलकं-फुलकं आणि थंडावा देणारं असं हे श्रीखंड आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी, सोपी आणि सिंपल आहे. अगदी घरातल्या साहित्यात होईल तसेच मी इथं इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहे. नेहमी आपण जो बाहेरचा श्रीखंड बघतो ना, तो छान मस्त असा चकाकणारा आणि एकदम फ्लफी असतो. तर ते कसं होतं ते मी इथं ट्रिक सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथे बघा मी रात्रभर दही एका दुधामध्ये अर्धा लिटर दुधामध्ये हे दही विरजणाला लावलेलं होतं. तर हे म्हशीच्या दुधाचं दही आहे बघा किती छान मस्त घट्ट झालेलं आहे. तुम्हाला जर दह्याची रेसिपी पाहिजे असेल तर ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. मला कमेंट करा मी नक्कीच दाखवेल. आता हे दही आहे एका सुती कापडावरती आपण टाकून घेऊया. कारण आपल्याला याचा बनवायचा आहे चक्का. तर अशा प्रकारे हे दही मी यामध्ये टाकून घेतलं. पातळ एकदम पातळ असा कपडा घ्यायचा सुती कापड आणि त्यावरती टाकून घ्यायचं. आणि शक्यतो फ्रेश असं दही घ्या म्हणजे चक्का जास्त आंबट होत नाही. तर अशा प्रकारे मस्त घट्ट बांधून ठेवायचं जेणेकरून त्यातलं जे अतिरिक्त पाणी असतं ते निघून जातो आणि मस्त मलाईदार असा आपला हा श्रीखंड तयार होतो. तर अशा प्रकारे मी बांधून 6 तास याला ठेवलेला आहे. तर तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकतात. रात्रभर ठेवायचा आणि सकाळी करायला घ्यायचा. तर अशा प्रकारे बांधून जर तुम्हाला बांधायचं नसेल तर यावरती थोडंसं ओझं खलबत्ता वगैरे ठेवायचं. तर बघा 6 ते 7 तासानंतर आपला चक्का रेडी झालेला आहे. तर सोडून बघितला. आता आपण काय करायचं, एक ज्युसरची माझ्याकडे चाळणी होती. त्या चाळणीतनं चमच्याच्या सहाय्याने हा पूर्ण असा गाळून घेतला. जेणेकरून यात ज्या गाठी असतात ना, त्या सुद्धा मोडल्या जातात आणि मस्त फ्लफी असा आपला हा चक्का तयार होतो. एका वाटीमध्ये मी गरम दुधामध्ये 5 ते 6 केशरच्या काड्या 10 ते 15 मिनिटं भिजत घातल्या होत्या आणि त्यासुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या. म्हणजे आपल्या या श्रीखंडाला मस्त असा थोडासा हलकासा पिवळा रंग येतो आणि स्वाद तर वाढतोच. सुरुवातीला बघा तुम्हाला असं घट्ट वाटतं, नंतर छान पातळ होतं. यामध्ये आता साखर टाकून घेतलेली आहे. तर मी इथं साखर न वापरता खडी साखर मिक्सरला बारीक करून ही टाकलेली आहे. जेणेकरून आपल्याला उन्हाळ्याचा त्रास सुद्धा कमी होईल. कारण खडी साखर उन्हाळ्यात खाणं खूप फायदेशीर असतं. अशा प्रकारे तुम्ही जेवढं फेटाल ना, तेवढं याला छान मस्त चकाकी येते. आणि हा जर तुम्हाला थोडासा आंबट वाटत असेल तर अगदी थोडंसं 2 ते 4 चमचे पोहे खायचा यामध्ये दूध टाकायचं जेणेकरून हा आंबटपणा बॅलन्स होतो. मस्त असा आपला फ्लफी आणि एकदम मऊसूत श्रीखंड तयार झालेला आहे. तर बघा किती छान झालेला आहे. तुम्ही बघितलं ना अगदी साधी सोपी रेसिपी आहे. बाहेरचं प्रिझर्व्हेटिव्ह टाकलेलं खाल्ल्यापेक्षा हे घरीच बनवलेलं ताजं-ताजं श्रीखंड खाल्लेलं कधीही उत्तम. आता यामध्ये आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकतात. मी इथं काजू बदामचे थोडे-थोडे काप टाकून घेतलेले आहेत. आणि मस्त या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा मस्त छान या श्रीखंडासोबत सेलिब्रेट करा. छान गरमागरम पुरीसोबत खा. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.